नमस्कार. आता आपण ह्या पार्टमध्ये आपण आता पार्ट नंबर 6मध्ये पेरोल अकाउंटिंग पार्ट नंबर 6मध्ये आपण आता एम्प्लॉयर अदर चार्जेस पे हेड्स आणि अदर पे हेड्स असं आपण तयार करणार आहे. आता यातला पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणलं आपण PF ॲडमिन चार्जेस ॲट 1.10%. इथं आपण क्रिएटला जाऊया. पे हेड्समध्ये इथं आपण टाईप केलं PF ॲडमिन चार्जेस ॲट 1.10%. ओके, ह्याला म्हणलं आपण एम्प्लॉयर अदर चार्जेस. आता हे जे आहेत चार्जेस हे आपले कुठले येत नाही आहेत, ॲडमिन चार्जेस आहेत ना. आता करंट लायबिलिटीज ऑन PF ग्रॉस 1.10%. ओके, पुढचा जो आहे EDIL ॲडमिन चार्जेस ॲट 0.01%. हे सुद्धा आपण एम्प्लॉयर अदर चार्जेसमध्येच घेणार आहोत. EDIL ॲडमिन चार्जेस करंट लायबिलिटीज पर्सेंटेज 0.01%. ओके, पुढे EDIL कॉन्ट्रीब्युशन ॲट 0.50%. एम्प्लॉयर अदर चार्जेस EDIL कॉन्ट्रीब्युशन करंट लायबिलिटीज 0.50%. ओके, आता आपण ह्याच्यावरनं अदर चार्जेस आपण तयार करूया. त्यातला पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणलं आपण ESIC पेबल. आता हे जे आपण तयार करणार आहेत तर हे तयार करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे, बरोबर आहे. इथं ESIC पेबल. ओके, इथं फक्त ऑप्शन सिलेक्ट करायचा नॉट ॲप्लिकेबल. हे घ्यायचं आपण करंट लायबिलिटीजमध्ये. ओके, ESI झाल्यानंतरनं पुढचा जो आहे त्याला काय म्हणलं आपण ग्रॅज्युटी. ओके, GRATUIT, बरोबर आहे, ग्रॅज्युटी. आता इथे त्याला ऑप्शन आहे काय म्हणलं आपण ग्रॅज्युटी. आता ही जी ग्रॅज्युटी भेटती ही साधारणपणे आपल्याला काय महिन्याची भेटते आपल्याला इथनं आता, तर ग्रॅज्युटी फॉर 15 days. ती ॲप्लिकेबल कधी होती 60%ला. अबव 61ला गेली तर ह्याचं काय होतं इलिजिबल डेज फॉर काय म्हणलं आपण त्याला 15 days असं आपण तयार केलं. ओके, सेट अँड अल्टर इन्कम टॅक्स डिटेल्स येस, नॉर्मल राउंडिंग 1. ह्याला काय म्हणलं आपण ग्रॅज्युटी. आता ग्रॅज्युटीनंतर कुठलं काय आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स आपलं काय इथण्याचं आहे एम्प्लॉई स्टॅट्युटरी डिडक्शन, बरोबर आहे. एम्प्लॉई स्टॅट्युटरी डिडक्शन इथं घेतलं आपण इन्कम टॅक्स करंट लायबिलिटीज. त्याचं जे टॅक्सेशन आहे ते प्रत्येकाच्या स्लॅब रेटप्रमाणे असतं. पगार किती, त्याचं वार्षिक इन्कम किती आहे ते बघून त्याला किती टॅक्स बसणार आहे हे आपल्याला ज्यावेळी त्याची पगाराची स्लिप येईल त्याचा वर्षाचा एकूण पगार किती आहे, डिडक्शन किती आहे आणि त्याच्यावरती टॅक्स किती बसणार आहे ही गोष्ट आपल्याला इथनं कळणार आहे. ओके, ह्याला काय म्हणलं आपण इथनं इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सनंतर काय म्हणलं आपण NPS पेबल अदर चार्जेस करंट लायबिलिटीज दिसत आहेत ना पेबल्स. PF पेबल बरोबर आहे, नॉट ॲप्लिकेबल करंट लायबिलिटीज. पेबल म्हणजे आपण देणं असतो. रिएम्बर्समेंट टू एम्प्लॉईज असा एक ऑप्शन आहे, बरोबर आहे. फिक्स असेल, इनडायरेक्ट एक्सपेन्स असेल, ॲज पर युजर डिफाईन्ड व्हॅल्यू. ओके, पुढे जे आहे ते म्हणजे सॅलरी पेबल नॉट ॲप्लिकेबल करंट लायबिलिटीज. सॅलरी पेबल, सॅलरी ॲडव्हान्स डिडक्शन म्हणजे कधी कधी आपण सॅलरी ॲडव्हान्स देतो आपण त्याच्यामध्ये, बरोबर ना.
त्याला म्हणलं लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आपण ॲडव्हान्स देतो म्हणून लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन्स अँड ॲडव्हान्स ॲसेट ॲज पर युजर डिफाईंड व्हॅल्यू, कारण प्रत्येकाचं व्हेरिएशन येणार त्याच्यामध्ये, असं काय पर्सेंटेजप्रमाणे येणार नाही. ओके, सॅलरी. आता ह्याच्यामध्ये मला दुसरं जे एक लेजर आपण तयार करायचं आहे, आता ते लेजर आपण तयार करूया. क्रिएटमध्ये लेजर पी एफ ॲडमिन एक्सपेन्सेस. त्याला तो ग्रुप इथं येईल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, ओके. तर आता आपण ह्या पद्धतीने आपण आता एम्प्लॉयर, अदर चार्जेस, पे हेड्स आणि अदर पे हेड्स आपण सगळे आता इथनं आपण क्रिएट केलेले आहेत. आत्ता आपण पेरोल अकाउंटिंग आत्ता 5 पार्टमध्ये शिकलो आपण. एक पार्ट 1 त्याच्यामध्ये आपण कंपनी क्रिएशन, कंपनीचं सेटिंग. दुसरा जो पार्ट आपण शिकलो की ज्याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉईजचे ग्रुप तयार करायचे. त्याच्यानंतर आपण एम्प्लॉई मास्टर तयार केलेत. त्यानंतर आपण HR आणि मिनिट्स आणि कंपाऊंड युनिट्स तयार केलेत. आपण अटेंडन्स टाईप तयार केला. आता आपण एम्प्लॉई अर्निंग पे हेड्स तयार केले, एम्प्लॉय डिडक्शन पे हेड्स तयार केले, एम्प्लॉयर डिडक्शन पे हेड्स तयार केले, एम्प्लॉयर अदर चार्जेस पे हेड्स आणि अदर पे हेड्स असे आपण आज तयार केले. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी, पुणे 3. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.